नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान मस्त झणझणीत अशी अंडा करी पाहणार आहोत. अगदी दाबा स्टाईल तुम्ही म्हणू शकता. मस्त अशी अंडा करी आपण बनवणार आहोत. बघा 6 अंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला हे उकळायला ठेवायचे मंद आचेवरती. त्यानंतर मसाले बघा कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे आणि एक लसणाचा गाठा घेतलेला आहे, धने घेतलेले 1 चम्मच, अर्धा चम्मच मी शहा जिरं घेतलेले आहे, 5 ते 6 मिरे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, काजू घेतलेले आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर बघा पावडर मसाला पाहूया. बघा लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. यामध्ये तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण जे मसाले घेतले ते मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. बघा थोडंसं तेल घालत आहे आणि संपूर्ण जे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आहे. जेवढा मसाला छान भाजला जाईल ना, चवीला अप्रतिम अशी आपली भाजी होईल. बघा आता मसाला भाजून झालेला आहे. मसाला संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घेऊया. बघा कोथिंबीर आणि पावडर मसाले घालून घेतलेले आहे. त्यानंतर बघा जो आपण मसाला घातलेला आहे तो सुद्धा आपण याची पाणी घालून थोडीशी मस्त अशी पेस्ट बनवून घेऊया. त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये बघा जी अंडी उकळून घेतलेली आहे त्याची मी साल काढून घेतलेली आहे. बघा वरून थोडं मी तेल घातलेलं आहे. आता सतत असं ढवळत आपल्याला जी अंडी आहे ना, मस्त छान सर्व बाजूने असं परतून घ्यायची आहे. बघा परतल्याने काय होते, खाली सुद्धा चिटकत नाही आणि अंडी सर्व बाजूने छान अशी व्यवस्थित फ्राय होते. बघा अशा पद्धतीने अंडी आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. बाहेर जर तुम्ही भाजी खाल्ली ना, तर अशा पद्धतीची छान अशी अंडी परतलेली भाजी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यामध्ये नक्की मिळते. बघा त्यानंतर बघा याच कढईमध्ये बघा मी आता 2 ते 3 पळी तेल घालून घेत आहे. आपलं जे मसाल्याचं वाटण बनवून झालेलं आहे. त्यानंतर बघा आता वाटण जे बनवून झालेले आहे ते आपण घालून घेऊया आणि मस्त असा मसाला आपण छान यामध्ये परतून घेऊया. जेवढा मसाला छान परतला जाईल तेवढी भाजी चवीला खूप छान होईल. अगदी तुम्ही धाब्यामध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा एवढी चविष्ट भाजी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्या पद्धतीची भाजी तुम्ही मस्त अशी घरी बनवू शकता. बघा आता मस्त आपल्याला थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हा मसाला परत परतून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो कच्चेपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या भाजीला तरीसुद्धा खूप छान येते ही स्टेप केल्याने. बघा मस्त बघा मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे आणि जे आपण परतून घेतलेली जी अंडी आहेत ते सुद्धा या मसाल्यामध्ये आपण छान परतून घेऊया. बघा अंड्याला सुद्धा मस्त असं कोटिंग येतं आणि चवीला अप्रतिम अशी मस्त अशी आपली अंडा करी बनवून तयार होते. बघा अशा पद्धतीने मस्त पाहू शकता तुम्ही. बघा जे मसाल्याला आहे ना, मस्त असं तरीसुद्धा सुटलेली आहे. बघा अशा पद्धतीने मस्त अशी धाबा स्टाईल मी आज अंडा करी बनवलेली आहे. अगदी चविष्ट मस्त अशी भाजी झाली होती. बघा मस्त छान असं तरी सुटलेली आहे. आता बघा मला छान असा घट्टसर असा रस्सा बनवायचा आहे. तर यामध्ये मी बघा अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. बघा पाहू शकता तुम्ही. भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये पाणी नाही घातलेलं आहे. बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता मस्त याला छान उकळी काढून घेऊया. मस्त धाबा स्टाईल आपली अंडा करी बनवून तयार होणार आहे. बघा आता झाकण ठेवून याची छान आपण एक उकळी काढून घेऊया. बघा मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला. वरून थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया. बघा मस्त अशी आपली अंडा करी बनवून झालेली आहे. तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. बघा मस्त बनवून आपली अंडा करी झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे. आपली जी अंडा करी बनवून झालेली आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. पाहू शकता तुम्ही मस्त धाबा स्टाईल ही आपली अंडा करी बनवून झालेली आहे. चमचमीत आणि मस्त अशी झणझणीत अशी अंडा करी बनवून झालेली आहे. बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच व्हिडिओ आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय.